उत्पादन खर्च जास्त आणि बाजारात भाजीपाल्याचा भाव कमी अशा कात्रीत राज्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी सापडलाय। भाज्यांना बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाज्यांची लागवड केली, पण पालेभाज्यांना आवश्यक दर मिळत नसल्यामुळे ह्या भाज्यांचं करायचं काय असा प्रश्न भाजी उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे। भारतीय भाजीपाल्याला युरोपीय देशाची कवाडं खुली झाल्यानं नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारलाय। गेल्या काही वर्षांपासून देशातील भाजीपाला, अळूची पानं, वांगी, फळभाज्यांना युरोपचे दरवाजे बंद झाले होते। खंडाचा दरवाजा बंद झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा युरोपनं कवाडं उघडी केली आहेत। त्यामुळे आता भाजीपाला निर्यात करताना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिलाय। शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला। भाजपनं केवळ चुनावी जुमल्यानंतर इमले बांधल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली। आणि जे पटत नाही तिकडे बोलणार, मग तो समोर कोणी असो, कारण माझी बांधिलकी ही तुमच्याशी आहे, शिवसेनेशी आहे, मराठी माणसाशी आहे, महाराष्ट्राशी आहे, हिंदूंची आहे आणि हिंदुस्थानशी आहे। त्याच्या पुढे मला दुसरं कोणी मोठं नाही। एवढं सगळी बदबसपुरी माजली असताना तुम्ही जगता आहात, हा केवढा मोठा सुदीन आहे। पण मग तो चुनावी जुमला होता। जुमला असणं काय म्हणायचं? हा, जुमला। पण त्या जुमल्यावरती तुमचे इमले बांधले ना तुम्ही, लोकांना फसवलं। आणि आज सुद्धा जे काय चाललेलं आहे ती एक वेडी आशा आहे की काय, असं मला वाटायला लागलेलं। आशेवरती सगळं चाललेलं की होईल, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। कधी येणार अच्छे दिन माहिती नाही। त्याची तर आता वाटच लावली की आम्ही असं बोललोच नव्हतो। अच्छे दिन म्हणजे आता तुम्ही जिवंत आहात, हाच अच्छा दिन आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला महापौर बंगल्याची जागा देण्यास मान्यता देण्यात आली। स्मारकासाठी जागा देण्यासाठी नगरविकास विभागाने अध्यादेश काढलाय। शिवाजी बाग इथली महापौर बंगल्याची जागा 30 वर्षांसाठी लीजवर देण्यात येणार आहे। प्रतिवर्षी 1 रुपया भाडं आकारून ही जागा देण्यात येणार आहे। नाराज शिवसेनेला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे। महापालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याजवळ विसापूर किल्ल्यावर जमलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दुर्गप्रेमी दुर्ग संवर्धक असल्याचं सांगत ह्या तरुणींनी पर्यटकांना बेदम मारहाण केली। मारहाण करणाऱ्या 13 जणांविरोधात मारहाण, विनयभंग आणि दंगल माजवणं या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणी पुण्यातील एका महिला पर्यटकानं तक्रार केली आहे। ही महिला त्यांच्या पतीबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी मळवली इथल्या विसापूर किल्ल्यांवर गेली होती। त्या ठिकाणी इतरही पर्यटक होते। काही वेळात तिथे युवक युवतींचा मोठा जमाव आला आणि किल्ल्याचा परिसर घाण केल्याच्या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली। अश्लील शब्द वापरून पुरुषांना अंगावरील शर्ट आणि बनियन काढून कमरेच्या पट्टीने मारहाण केली आणि ह्या मारहाणीत ह्या महिला पर्यटकाच्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चरही झालं। तर मुंबईतील एक पर्यटक प्रतीक गुप्ता हेही यात गंभीर जखमी झालेत। लोणावळा पोलिसांनी आतापर्यंत 2 तरुणींसह 7 तरुणांना अटक केली आहे। आता एक धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या विमल गोयंका इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या प्रशासनानं 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं फी वेळेत भरली नाही म्हणून तिला मुख्याध्यापकांच्या केबिनच्या बाहेर 3 दिवस खाली बसण्याची शिक्षा दिली। विशेष म्हणजे याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या झी24 तासच्या टीमलाही मुख्याध्यापकांनी धक्काबुक्की केली आहे। 5वीत शिकणाऱ्या रिया विनायक भांबुरे हिनं शाळेची फी वेळेत भरली नाही म्हणून तिला अशी संतापजनक शिक्षा देण्यात आली। या घटनेनंतर रियाच्या पालकांनी झी मीडियाकडे धाव घेतली। झी मीडियाने या घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी शाळा प्रशासनाकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी अरेरावी करत धक्काबुक्की केली। काय म्हणतात ते? बाबांनी चिठ्ठी पाठवून मॅम बोललात की वरती जातो, नंतर रिसेस झाला मला परत खाली बोलायला बसतो। फी भरलेली। बाबांनी काय चिठ्ठी लिहून दिली होती? बाबांनी काहीतरी नोटा
अहमदनगरमधील कोपर्डी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात पीडित मुलीच्या बहिणीची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात आली। यावेळी पीडित मुलगी घटना घडण्याच्या 2 दिवस आधीपासून दुःखी दिसत होती। एवढंच नाही तर तीनही आरोपी तिचा छळ करत असल्याचं पीडित मुलीने सांगितलं होतं। अशी साक्ष पीडित मुलीच्या बहिणीने न्यायालयात दिली आहे। त्याचबरोबर पीडित मुलीबाबत पहिला फोन ज्यांनी पोलिसांना केला त्या साक्षीदाराची साक्ष देखील न्यायालयात नोंदवण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे बापानेच मुलीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। परधर्मीय मुलाशी प्रेमसंबंध खटकल्यानं 28 वर्षीय तरुणीचा गळा आवळून बापानं खून केला। नसरीन अहमद असं या मयत मुलीचं नाव असून आरोपी बापाचं नाव अब्दुल रहीम असं आहे। विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीनं धरणगाव पोलिसांकडे हजेरी लावून खुनाची कबुली दिली आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केलं असता 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश धरणगाव न्यायालयानं दिले आहेत। जालना जिल्ह्यातील अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी सुमित्रा होंडे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत 1 जानेवारीला आढळला। या प्रकरणी अंबड पोलिसांनी मृत सुमित्रा यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केलाय। मात्र सुमित्रा यांची हत्या ज्या रिव्हॉल्व्हरच्या माध्यमातून करण्यात आली ते रिव्हॉल्व्हर सभापती होंडे यांच्या घरातीलच असल्याचं समोर आलंय। त्यामुळे सुमित्रा यांच्या हत्येमागचं नेमकं गौडबंगाल काय आहे अशा चर्चांना आता उधाण आलंय। तेलंगणा आणि गुजरात राज्यातील पाणी पुरवठा योजनेच्या धर्तीवर राज्यातील पहिल्या वॉटर ग्रिड योजनेचा शुभारंभ जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये करण्यात आला। या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे निम्न दुधना प्रकल्पातून परतूर मंठा या 2 तालुक्यांमध्ये 166 गावं तसंच जालना तालुक्यातल्या 10 गावांना शुद्ध पाणी मिळणार आहे। या योजनेमुळे 176 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। तब्बल 2 कोटी रुपये वीज बिल थकल्यानं नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावासह 4 गावांचा पाणी पुरवठा खंडित झालाय। 2 वर्षांपासून ग्रामपंचायतींनी वीज बिल न भरल्यानं 4 गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। ग्रामस्थांकडून पाणीपट्टी वसूल करूनही वीज बिल न भरता या 4ही ग्रामपंचायतींनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळानं ह्या नवीन वर्षात अनेक नवीन योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडलाय। नवीन वर्षात भाविकांच्या देणगीतून मोफत भोजन प्रसाद देण्याबरोबर संस्थांच्या साईनाथ रुग्णालयात आता मोफत तपासणी आणि मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय। जुन्या अनेक योजनांची कामं बाकी असताना आज पुन्हा नव्यानं 27 निर्णय घेण्यात आले आहेत। महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होणं अजूनही बाकी आहे। मात्र राजकीय पक्षात मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। निवडणुका जाहीर होण्याआधीच राजकीय पक्ष कामाला लागले असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज वाटप सुरू झालंय। नागपुरात आतापर्यंत काँग्रेसच्या 1200 इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत। त्यामध्ये काही अपक्ष नगरसेवकांचाही समावेश आहे। अर्ज वाटपामध्ये भाजपनं आघाडी मारली असून भाजपच्या उमेदवारीसाठी 16 पट अधिक अर्ज विक्री झाली आहे। गाडीचा धक्का लागला तरीही ट्रक चालकानं गाडी थांबवली नसल्याच्या रागातून काही तरुणांनी ट्रक चालकाला हातपाय बांधून बेदम मारहाण केली आहे। सुमारे 10 दिवसांपूर्वी ही घटना घडली। ह्या तरुणांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक चालकाला पकडलं आणि मारहाण केली। ही घटना नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यात घडली असून ह्या घटनेचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। राकेश कुमार असं पीडित चालकाचं नाव असून तो मूळचा पंजाबचा येथील रहिवासी आहे। कंपनीची मिरची खरेदी करायला तो आला असताना ही घटना घडली। धक्कादायक बाब म्हणजे मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपींना ताब्यात घेतलंय। चंद्रपूरसह राज्यातील वनव्याप्त क्षेत्रातील आदिवासी आणि नागरिकांसाठी 5 जानेवारी रोजी एक महत्त्वाचा बदल होणार आहे। टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनाचा वनविभाग यांच्यात बांबू प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात सामंजस्य करार होणार आहे। चंद्रपूर शहरालगतच्या चिचपल्ली इथे देशातील अद्ययावत संस्था उभारली जाणार असून ह्याचा लाभ वनव्याप्त क्षेत्रातील सर्व समूहांच्या सर्वंकष विकासासाठी होणार आहे। खाद्यपदार्थांपासून ते ग्रामीण आणि शहरी जीवनाच्या दैनंदिन व्यवहारात बांबूंचा वापर अनादी काळापासून केला जातो। आता ह्यात आधुनिक संशोधनाचा आणि तंत्राचा वापर करत परिणामकारक बदल केले जाणार असून त्या अर्थाने चंद्रपुरात होणारा सामंजस्य करार ऐतिहासिक ठरणार आहे।
यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी इथल्या साबीर खान मीर खान ह्या मजुराला पोलिसांनी नाहक मारहाण केली होती। याबाबत साबीर खान यांनी मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक PSI आणि वाहतूक शिपाई यांच्या विरोधात आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यानं साबीर खान यांनी 27 डिसेंबर पासून तहसील कार्यालयापुढे बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं। त्या अनुषंगानं दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली। तसंच आर्णीचे ठाणेदार खंदाडे यांनाही 3 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याची नोटीस जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी बजावली आहे। रत्नागिरीतील कर्ला गावात तोडण्यात आलेल्या कांदळवनांबाबत वन विभागाच्या एका टीमनं जागेवर जाऊन पाहणी केली आहे। झी24 तासनं हे वृत्त प्रसारित केलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाने धावाधाव सुरू केली। संबंधित महसूल विभागाकडून जागेवर जाऊन पाहणी केली आणि त्याचा अहवाल तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात आला। तो अहवाल आल्यानंतर रत्नागिरी उपविभागीय अधिकारी यांना सादर केल्यानंतर वन विभागाकडे ह्याची पडताळणी करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी तो अहवाल पाठवला। वन विभागाची टीम जागेवर जाऊन पाहणी करत होती आणि तोडलेली झाडं ही कांदळवनाचं असल्याचा दावा विभागानं केला आहे। त्यामुळे आता या संदर्भात रत्नागिरी प्रांताधिकारी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। 5 राज्यातल्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। आजपासून बरोबर 29 दिवसांनी म्हणजे 4 फेब्रुवारीला गोवा आणि पंजाबमध्ये विधानसभेचं मतदान होणार आहे। उत्तराखंडात 15 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात मतदान होईल। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं मणिपूरमध्ये 2 टप्प्यात मतदान घेतलं जाणार आहे। तर सर्व राज्यांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच 11 मार्चला जाहीर होईल। 4 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणधुमाळीचा शेवट 11 मार्चला निकालांनी होणार आहे। पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे। पुणेकरांना आता दिवसातून 2 वेळा पाणी मिळणार आहे। मुंबईत कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही घोषणा केली। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये सध्या पावणे 21 TMC साठा शिल्लक आहे आणि यंदा पावसानं दमदार हजेरी लावल्यानं धरणात जवळपास म्हणून पुणे शहराची सध्याची पाण्याची मागणी पूर्ण करण्याकरता दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये जुनं वर्ष वाहन तोडफोड आणि जाळपोळीनं गाजलं होतं। मात्र नव्या वर्षातही पिंपरी चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र असून पहाटे 3च्या सुमारास तिघांनी लाकडी दांडक्यानं तापकीरनगर काळवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केली। महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचा फलक फाडल्यामुळे वाहनांची तोडफोड केल्याचं समोर येत आहे। यामध्ये 4 चाकी 3 चाकी आणि दुचाकी अशा 16 वाहनांचे मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।